हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। त्या तुलनेमध्ये जे आहेत ते डिझेल मोठ्या प्रमाणात कमी आहे। आपण बघतो की डिझेल घेण्यासाठी ट्रॅक्टरधारक असतील, त्याचबरोबर शेतकरी लागत असे अशा कॅनी घेऊन जे आहेत ते तासोन तास रांगेमध्ये लागत आहेत। आपण बघतो की हे बॅरेल असतील, कॅनी असतील, अशा कॅनी घेऊन जे आहेत ते सर्व शेतकरी असतील, ट्रॅक्टरधारक असतील, जे आहे ते शहरातील प्रत्येक पंपावरती अशा प्रकारे गर्दी होत आहे। जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 84 पेट्रोल पंप आहेत। 84 पेट्रोल पंपापैकी 82 पेट्रोल पंप जे आहेत ते कार्यान्वित आहेत आणि एकूण 82 पैकी 40 ते 45 पेट्रोल पंपावर आता इंधन साठा संपला आहे। परिणामी इंधन साठा संपल्याने जे आहे ते पेट्रोल पंपावरती अशा प्रकारे गर्दी होत आहे। लोक जे आहेत ते सकाळपासूनच पेट्रोल पंपावरती रांगा लागून आहेत। मोठमोठाले वाहनं असतील, ट्रक असतील, ऑटो असतील, अशाचे वाहनं घेऊन जे आहेत ते शेतकरी रांगेमध्ये उभे आहेत डिझेलसाठी। काय परिस्थिती आहे, काय परिणाम आहे, किती पासून रांगेमध्ये? सकाळ 6 वाजल्यापासून रांगेमध्ये आहोत। उद्या डिझेल नाही भेटत आम्हाला। शेतातले धंदे कसे करावं? खरं तर आता खरीपाची आंतरमशागत सुरू आहे आणि आंतरमशागतीसाठी डिझेल लागते ट्रॅक्टरला, त्यामुळेच की काही शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। काय परिस्थिती आहे डिझेलची? रांगेमध्ये सकाळपासून कधीपासून रांगेत आहे? सकाळी 6 वाजले तेव्हापासून भाऊ रांगेला भाकर नाही, पाणी नाही, चहा नाही, काहीच नाही। 2 घंटे माणसं म्हणाले 2 घंट्याला येईल, 4 घंट्याला आला, अजून डिझेलचा पत्ता नाही। कॅन जेत नंबर लागला की आपल्याला नंबर कट झाला म्हणाले, बंद केले पंपवाल्यानं। आता काय करायचे सांगा? आम्ही काय इथले नाही, आम्ही बोल्डा फाट्याहून आलेलो आहे। इथं डिझेल आलं म्हणून सांगितलं म्हणून इथं आलो। किती किलोमीटर लांब आहे तुम्ही डिझेल? हे जवळपास 35-36 किलोमीटर असेल प्रॉपर माळधोंडा। बरं, आपण बघतोय की कोसो किलोमीटरहून जे आहेत ते शेतकरी असतील, ट्रॅक्टर चालक असतील, डिझेल घेण्यासाठी जिथं डिझेल मिळेल तिथं जिथं डिझेल उपलब्ध आहे तिथं येत आहेत। अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, काय समस्या आहेत? सर, कोण्या बी पंपावर गेलं तरी डिझेल भेटणं झालं। अखेरला 2-4 गाड्या झाल्या की बंद व्हायले आणि 3-4 पंपापासून मी आलो गाडीत, माझ्या डिझेल एक थेंबही नाही। आता गाडी पण घराला जाऊ शकत नाही सर। सकाळ रात्री त्या चौधरी पंपावर गेलो सर, पहिल्यांदा मशीन हँग झाली म्हणे, 4 तास लागतील म्हणे। पर नंतर सकाळी गेलो, सकाळी बऱ्याच रांगा लागल्या, पुन्हा नंतर मी संपलं सकाळी। परत आता गेलो त्या पंपावर कोणा 500 द्यायले, इथे आलो तर इथे एवढा करता सर, इथे बी बंद करून टाकलं याने। काय करायचं? काही ट्रॅक्टर चालक आहेत, आपल्याला काय समस्या आहेत? आवलय परेशानी आहे साहेब, डिझेल भेटणं काहीच नाही। सकाळपासून नंबराला आहे आम्ही 5 वाजल्यापासून। आपण बघतो की हे सर्व शेतकरी आहेत, काही ट्रॅक्टर चालक आहेत, काही वाहनधारक आहेत, यांना जे आहे ते डिझेल उपलब्ध होत आहेत। डिझेल उपलब्ध होत असताना सकाळी 6 वाजल्यापासून रांगेमध्ये, तरीही त्यांना डिझेल मिळत नाही। पेट्रोल पंप चालकाकडून जे आहे ते प्रति व्यक्ती प्रति कॅन 1,500 रुपयाचं डिझेल दिलं जातं, मात्र 1,500 रुपयाचं डिझेल कुठेतरी आंतरमशागती ट्रॅक्टरसाठी पुरत नाही। त्यामुळेच की काय शेतकऱ्यांसह आता ट्रॅक्टर चालक, वाहनधारक जे आहे ते कुठेतरी अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।